नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. पाहूया काही ठळक घडामोडी. समानता हे मूलभूत तत्व मान्य करण्याची गरज आहे. लोकांना धार्मिक आधारावरती भेदभाव नको आहे, असं माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी म्हटलंय. समान नागरी कायदा या विषयावरती आज सरकारची भूमिका मांडताना ते नवी दिल्लीत बोलत होते. कोणताही निर्णय घाईघाईनं घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. सरकारचा लोकशाहीवरती दृढ विश्वास आहे. समान नागरी कायद्यावरती अभिनिवेश बाजूला सारत चर्चा करण्याची गरज आहे. आपली मतं दुसऱ्यावर लादू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. लिंग समानता, भेदभावविरहित समाज आणि महिलांचा सन्मान हे मूलभूत मुद्दे असल्याचं नायडू यांनी सांगितलं. समान नागरी कायद्याबाबत खुल्या मनानं चर्चा व्हावी अशी विधी आयोगाची इच्छा आहे. समान नागरी कायद्याला का आक्षेप घेतला जातो हेच समजत नाही असंही ते म्हणाले. या मुद्द्यावरती विधी आयोगावरती बहिष्कार टाकणं हा उपाय होऊ शकत नाही असंही नायडू म्हणाले. भारतीय लष्कर मानवतेचं मोठं प्रतीक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मध्य प्रदेशात भोपाळ इथं शौर्य स्मारकाचं लोकार्पण करत आहेत. या स्मारकात देशाच्या रक्षणासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सैनिकांच्या शौर्याला विरोचित अभिवादन करण्यात आलंय. या स्मारकामध्ये भारतीय शौर्य परंपरांचा गौरवशाली इतिहास मांडण्यात आलाय. 12 एकरहून अधिक जागेवरती हे स्मारक उभारण्यात आलंय. गोवा इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या ब्रिक्स देशांच्या शिखर परिषदेमध्ये सदस्य राष्ट्रांबरोबर होणाऱ्या उपयुक्त चर्चेबाबत आपण उत्सुक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. या चर्चेदरम्यान महत्त्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रश्नांबाबत मार्ग निघू शकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं भारत रशिया शिखर परिषदेसाठी आपण स्वागत करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या परिषदेत आर्थिक मुद्दे आणि सदस्य राष्ट्रांमधल्या जनतेदरम्यान सहकार्य यावर भर देण्यात येईल. सदस्य राष्ट्रांमधील सहकार्याला मोठा वाव आहे असंही पंतप्रधान म्हणाले. ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांचं द्विपक्षीय चर्चेसाठी स्वागत करतानाच चीन आणि दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख नेत्यांच्या भेटीबाबतही आपण उत्सुक असल्याचं मोदी म्हणाले. भारत हा रशियाचा सर्वात मोठा परदेशी व्यापार भागीदार असल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. ते आज मॉस्को इथं वृत्तसंस्थेशी बोलत होते. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती चित्रपट मालक आणि वितरक संघटनेनं पाकिस्तानी कलाकारांच्या भूमिका असलेले चित्रपट न दाखवण्याचा निर्णय आज घेतला. दातार यांनी सांगितलंय. भारत पाकिस्तानमधील संबंध सुधारत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानी कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शनाचा सहभाग असलेला कुठलाही चित्रपट दाखवू नका अशा सूचना थिएटर मालकांना दिल्याचं दातार यांनी सांगितलं. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा आणि कर्नाटकातल्या थिएटर मालकांना या संघटनेचा निर्णय कळवण्यात आलाय. अन्य राज्यांनाही याबाबत सूचना देण्यात येतील असं ते म्हणाले. वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाला आजपासून सुरुवात होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकाळी 5:30 वाजता वेरूळ इथल्या कैलास रेणींच्या पायथ्याशी या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. उद्घाटन समारंभानंतर पार्वती दत्ता यांचं नृत्य, सानिया पाटणकर यांचं शास्त्रीय गायन, पंडित उद्धव आपेगावकर आणि बर्ड कॉर्नलिस यांची मृदुंग आणि सितारची जुगलबंदी होणार आहे. त्यानंतर सिने अभिनेत्री ग्रेसी सिंग हिच्या शिवशक्ती नृत्याचं सादरीकरण होईल. दरम्यान या महोत्सवासाठी स्थानिक कलाकारांना वाव देण्यासाठी आयोजित कला जागर 2016चं विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. या अंतर्गत औरंगाबाद इथल्या कलाग्राममध्ये खाद्योत्सव, विविध वस्तूंचं प्रदर्शन आणि विक्री तसंच स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. पनवेल महानगरपालिकेच्या स्थापनेनंतर शहर बॅनरमुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. 5 दिवसांमध्ये तब्बल 8,804 होर्डिंग्सवरती कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत होर्डिंग्समुळे शहराचं विद्रुपीकरण तर होतंच, पण महानगरपालिकेचं उत्पन्नही बुडतं. पनवेल शहर, नवीन पनवेल, कामोठे, कळंबोली आदी ठिकाणी या मोहिमेदरम्यान कारवाई करण्यात आली. खारघरमध्ये 1,779 बॅनर्स काढण्यात आले. अनधिकृत होर्डिंग्स विरोधी नागरिकांनी तक्रार दाखल करावी असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती पाकणी गावाजवळ झालेल्या टँकर आणि जीपच्या भीषण अपघातामध्ये 5 जण ठार झाले आहेत. जीपनं पाकणी फाटा इथं थांबलेल्या टँकरला पाठीमागून भरधाव वेगानं धडक दिल्यानं हा अपघात झाला.
जखमींवर सोलापूर इथं उपचार सुरू आहेत। दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतं। सर्व मृत आणि जखमी व्यक्ती अक्कलकोटमधले रहिवासी आहेत। हा अपघात सकाळी 8:30च्या सुमाराला झाला। बीड जिल्ह्यातल्या राजकीय क्षेत्रामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि सर्वसामान्यांसाठी तळमळीनं कार्य करणारे नेते अशी ओळख असलेल्या पंडित अण्णा मुंडे यांचं काल दीर्घ आजारानं निधन झालं। ते 80 वर्षांचे होते। दिवंगत भाजपा नेते गोपीनाथ मुंडे हे त्यांचे लहान बंधू। राज्य विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे हे पंडित अण्णांचे चिरंजीव। या दोघांच्याही राजकीय जडणघडणीमध्ये पंडित अण्णांचा मोठा वाटा होता। त्यांच्या निधनानं जनतेसाठी झटणारा नेता हरपल्याची प्रतिक्रिया अनेक नेत्यांनी दिली आहे। पंडित अण्णांच्या पार्थिव देहावरती आज परळी इथं अंत्यसंस्कार करण्यात आले। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर। नमस्कार।